गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. व्हेरी गुड मॉर्निंग. कसे आहात बालमित्रांनो तुम्ही सगळे? चला या पटापट आपल्या क्लासला. 9 वाजले. चला पटापट जॉईन व्हा. आपल्या मित्रांना सांगा जॉईन व्हायला. चला पटापट. गुड मॉर्निंग बेटा. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू ऑल. गुड मॉर्निंग. चला पटापट पटापट जॉईन व्हा. चला 5 मिनिटं वाट पाहूया आपण. सगळे आपल्या क्लासमध्ये आले की सुरू करूया आपण. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग टू ऑल. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. चला पटापट पटापट जॉईन व्हा. चला पटापट जॉईन व्हा सगळे. अजून खूप कमी मुलं आहेत आपली. चला पटापट पटापट चला जॉईन करा क्लासला. क्लास सुरू होतोय आपला. व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेटा. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. चला आता आपण आज आपल्या क्लासकडे वळूया. बघा आता आपण पाहिलं पहिल्या दिवसपासून तुम्ही पहिल्या दिवशी आपण बघितलं की सिलेबस काय आहे आपल्या स्कॉलरशिप परीक्षेचा. आपल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा आपण सिलेबस बघितला. पाठ्यक्रम बघितला की गणित विषयाला आपल्याला काय काय आहे, स्कॉलरशिपला कुठला कुठला भाग आहे. त्यामध्ये आपण बघितलं होतं की जो संख्याज्ञानाचा भाग आहे, संख्याज्ञानाचा भाग हा 12 मार्क्ससाठी म्हणजे 12 गुणांसाठी आपल्याला येणार आहे. 12 मार्क्स. आणि त्याच्यावर आपल्याला आधारित किती क्वेश्चन राहणार आहे, तर 6 क्वेश्चन आपल्याला त्याच्यावर आधारित राहणार आहेत. तर या 6 क्वेश्चन साठी 12 आणि 12 मार्क्स साठी आपण आतापर्यंत वेगवेगळे टॉपिक बघितले. त्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, रोमन संख्या चिन्हे बघितले. 1 ते 100 संख्यांवर आधारित उदाहरणे घेतली. संख्यांचा स्थानिक किंमत आणि संख्यांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांची तुलना बघितली. मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या हे पण तुम्ही बघितलं आहे की नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही संख्या ज्ञानासाठी वेगवेगळे टॉपिक आपण आजपर्यंत अभ्यासला आहे क्लासमध्ये आपल्या. आता आपण काय घेतो आहे, तर आता आपण सध्या काय घेतोय की सम विषम, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. इतक्या संख्या तुम्हाला इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आहेत. पण ह्या मात्र तुम्हाला कायमस्वरूपी कामात पडणार आहेत. कारण ह्या इथे संपणार नाही आहेत 5वी मध्ये. तर ह्या तुमच्या आयुष्यभर तुमच्या सोबत राहणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा भाग अत्यंत महत्वाचा असल्यामुळे चांगला काळजीपूर्वक लक्षात घेणे जरुरीचे आहे. तुम्ही काळजीपूर्वक क्लासमध्ये लक्ष द्या, अटेंटिव्ह राहा. इकडे लक्ष द्या, तुम्ही सगळ्यांनी इकडे लक्ष पहा, बोर्डकडे लक्ष द्या, मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. त्यामुळे काय होईल, तुम्हाला चांगल्या रीतीने हा भाग समजेल आणि या भागावर जेवढे प्रश्न विचारतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पटकन सोडवता येतील. आपण मागच्या भागामध्ये बघितलं आधीच्या की समसंख्या कशाला म्हणतात. आता तुम्हाला माहिती आहे की समसंख्या म्हणजे काय, तर समसंख्या म्हणजे ज्या संख्येला दोन्ही निश्चेष भाग जातो. निश्चेष भाग जाणे म्हणजे हे सुद्धा मी तुम्हाला समजून सांगितलं की निश्चेष म्हणजे काहीही उरत नाही, बाकी काही उरत नाही. निश्चेष, नि म्हणजे नाही, शेष म्हणजे उरत नाही, म्हणजे बाकी काही उरत नाही. म्हणजे दोन्ही पूर्ण भाग जातो. म्हणजे जो नंबर 2 ला डिव्हिजिबल आहे तो पण पूर्ण, काही उरत नाही रिमाइंडर. अशा संख्या म्हणजे समसंख्या. आता या समसंख्येच्या जी प्लेस व्हॅल्यू आहे म्हणजे समसंख्येची जी स्थानिक किंवा स्थान आहे त्या स्थानावर एककाच्या स्थानावर कुठले कुठले अंक असतात, कोणताही एक अंक असतो त्यापैकी. तर समसंख्येचं कसं आहे की समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात. म्हणजे यापैकी कुठलाही एक अंक असतो. एक तर 0 असेल, एक तर 2 असेल, तुम्हाला माहित आहे. त्यांना आपण समसंख्या म्हणतो. आणि 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या आहेत हे आपण बघितलंय.
आणि जर 2 अंकी संख्या पकडल्या 10 ते 99 म्हणजे 10 to 99, त्यामध्ये आपल्याला 45 एवढ्या समसंख्या मिळतात. तसंच आपण बघितलं की विषम संख्या म्हणजे काय. विषम संख्या म्हणजे काय, आपण समसंख्यामध्ये हे पण बघितलं होतं की समसंख्यांची बेरीज 2 समसंख्यांची बेरीज सम असते आणि 2 समसंख्यांचा गुणाकार सुद्धा समच असतो. बरोबर मित्रांनो, तुम्ही बरोबर लक्ष देताय आणि बरोबर उत्तर देताय. तर आता आपण बघूया की विषम संख्या म्हणजे काय. मग विषम संख्या म्हणजे काय, तर विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी कुठलाही अंक असेल किंवा जेव्हा आपण त्या संख्येला 2 ने भागतो तर बाकी 1 उरते, अशा संख्यांना विषम संख्या म्हणतात. त्यावरील प्रश्न सुद्धा आपण सोडवले बालमित्रांनो. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या तुमच्या क्लिअर झालेल्या आहे की 2 विषम संख्यांची बेरीज सम येणार आणि 2 विषम संख्यांचा गुणाकार विषम येणार, हे तुम्हाला माहितच आहे की नाही. आणि 1 ते 100 मध्ये 50 विषम संख्या असतात आणि 10 ते 99 म्हणजे 10 to 99 मध्ये 45 ऑड नंबर असतात. तर तुम्ही बघितलं की इव्हन नंबर म्हणजे काय, ऑड नंबर म्हणजे काय, हे आपण समजून घेतलं चांगल्या रीतीने. नंतर आपण त्याच्या नेक्स्ट क्लासला काय बघितलं की मूळ संख्या म्हणजे काय, त्याला जो आपण इंग्लिशमध्ये त्यालाच आपण प्राईम नंबर म्हणतो आहे की नाही. नंतर आपण जोडमूळ समजून घेतल्या, जोडमूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर. आता मूळ संख्या म्हणजे काय, तर मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एक किंवा 30 संख्या दोघांनीच भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात है की नाही. आणि जोडमूळ संख्या म्हणजे काय सांगितलं होतं आपण की ह्या जोडीने येतात, ह्या जुळ्या असतात, त्या 2 सोबत असतात आणि त्यांच्यामधला डिफरन्स जो असतो तो 2 चा असतो, 2 चा असतो. जोडमूळ संख्यांमधला डिफरन्स हा 2 चा असतो. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती स्वतः ती संख्या या 2च संख्येनी भाग जातो, पूर्ण भाग जातो, निश्चित भाग जातो. 2 संख्यांनी फक्त एक आणि दुसरी 30 संख्या, त्यांना मूळ संख्या म्हणतात. आणि आपण हे पण बघितलं होतं की सर्वात लहान मूळ संख्या 2 आहेत, बाकीच्या सगळ्या मूळ संख्या ह्या विषम आहेत. म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या ही 2 आहे, जी एकटीच सम आहे, जी एकटी इव्हन नंबर आहे. 2 हा एकटा इव्हन नंबर आहे प्राईम नंबर मध्ये, बाकीचे सगळे ऑड नंबर आहे, हे आपण बघितलं होतं. व्हेरी गुड, शाबास बेटा. चला, तुम्हाला सगळं आठवतंय आणि तुम्ही छान उत्तर देताय, तुम्ही छान मला लिहून पाठवता. व्हेरी गुड बॉय अँड व्हेरी गुड ऑल गर्ल्स. खूप छान, मस्त अभ्यास करताय तुम्ही, छान मस्त. मग आपण अशा रीतीनं समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ संख्या इतकं बघितलं होतं आहे की नाही. म्हणजे तर इव्हन नंबर, ऑड नंबर्स, प्राईम नंबर आणि ट्विन प्राईम नंबर बघितले होते. आज आपल्याला आता त्याच्या पुढच्या संख्या बघायच्या आहेत. आता आपण या पटापट पुढच्या संख्या बघणार आहोत आणि ह्या समजून घ्या मित्रांनो, खूप महत्वाच्या आहेत आणि यावरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतात. आता आपण जाऊया सहमूळ संख्या. आता सहमूळ म्हणजे सोबतीने मूळ संख्या, ह्या कोणत्या असतात, यांना काय म्हणजे ह्या कशा असतात किंवा यांचे काय नियम आहेत. जसे याचे नियम आहे की मूळ संख्येचा नियम आहे आणि जोडमूळ संख्येचा नियम आहे की मूळ संख्येला 1 आणि 30 संख्या लागते, ही कंडिशन आहे. जोडमूळ संख्येला ही कंडिशन आहे की 2चा डिफरन्स असतो दोघांमध्ये. आता सहमूळ संख्येचं काय आहे, तर ज्या जोडीतील संख्यांना, ज्या लक्षात घ्या चांगला मायन्यूटली आहे का माझे मित्रांनो, की ज्या जोडीतील संख्यांना, जोडी असेल त्या जोडीतील संख्यांना एकच सामायिक विभाजक असेल, एकच सामायिक विभाजक असेल, अशा संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष संख्या म्हणतात. बघा, आता मी काय सांगितलं तुम्हाला की ज्या जोडीने येणाऱ्या संख्या आहेत, ज्या जोडीतील संख्या आहे त्या संख्यांना फक्त एक हा एकच सामायिक विभाजक असतो. एक हा एकच सामायिक विभाजक असतो. आता जेव्हा आपण विभाज्यता शिकू त्यामध्ये तुम्ही सामायिक विभाजक शिकणार असाल तरी सुद्धा आपण उदाहरणादाखल सामायिक विभाजक म्हणजे काय हे समजून घेऊया. समजा आता आपल्याकडे 10 आणि 21 या आपण 10 आणि 21 या सहमूळ संख्या आहेत असं म्हणतो. 10 आणि 21 या सहमूळ संख्या आहेत, ते कशा आहेत म्हणजे कशा प्रकारे त्यांचा एक हा एकच सामायिक विभाजक कसा आहे हे बघून घेऊया. चला, आता आपण काय करू, 10 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो ते बघूया. आता तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 10 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, तर 10 ला 1 ने भाग जातो की नाही. बरोबर. 10 ला अजून कितीने भाग जातो सांगा पटापट.
व्हेरी गुड. 10ला 2नी पण भाग जातो है ना. 10ला अजून कितीनी भाग जातो? 10ला 5नी पण भाग जातो आणि 10ला 10नी पण भाग जातो. जातो ना. 10ला 1 भाग दिला तरी पूर्ण भाग जातो. बघा नाही तर आपण इथे देऊन बघूया. तुमच्यासाठी मी इथे देऊन बघते की 10ला जर आपण 1नी भाग दिला तर 1 1 1 आणि 1 0 0. बघा पूर्ण भाग गेला 1नी 10ला है ना. मग आता 10ला 2नी पण भाग जातो. बघा 2 पंच 10 किंवा 2 5 10. बघा पूर्ण भाग गेला गेला की नाही. मग आपण 5नी पण भाग देऊन बघूया 10ला. 5 1 5 5 2 10 म्हणजे 5 2 10. बघा पूर्ण भाग जातो. जातो की नाही. आणि 10ला 10नी तर भाग जातोच. बघा अशा रीतीने आपण बघितलं की 10ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो त्यालाच म्हणतात की 10चे विभाजक. मग 10चे कोणते कोणते विभाजक आहेत? तर 10चे विभाजक आहे 1 2 5 आणि 10. मग आता 10चं विभाजक बघितले. आता आपण 21चे विभाजक बघूया. 21ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? आता 21ला 1नी भाग जातो. सांगा आता मला पटापट तुम्ही. चला पटापट सांगा. 21ला 1नी भाग जातो बरोबर. 21ला 3नी भाग जातो. 21ला 7नी भाग जातो बरोबर आहे तुमचं. आणि 21ला 21नी भाग जातो. आता या प्रकारेच तर तुम्ही देऊन बघितला भाग तर तुमच्या लक्षात येईल की एवढ्या संख्यांनी 21ला भाग जातो. 10ला सुद्धा एवढ्या संख्यांनी भाग जातो आणि 21ला सुद्धा याच संख्यांनी भाग जातो. आता हे 21चे विभाजक आहे त्यांना विभाजक म्हणतात आणि हे 10चे विभाजक आहेत. मग आता हे 21चे विभाजक आणि हे 10चे विभाजक आहे. सहमूळ संख्यांची कंडिशन काय म्हणते? सहमूळ संख्या म्हणजे काय होते? तर ज्या संख्येचा सामायिक विभाजक एकच आहे. एक ही एकच संख्या आहे. फक्त एक हा एक सामायिक असतो. सामायिक म्हणजे समान, दोघांमध्ये समान असणारा. या दोघांमध्ये समान असणारा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे एक दिसतो आणि इथे एक दिसतो. बाकी कुठलेच अंक तुम्हाला सारखे दिसत नाहीत. म्हणजे या दोघांचे जे विभाजक आहेत म्हणजे ज्या संख्येने 10ला भाग जातो किंवा ज्या संख्येने 21ला भाग जातो त्या संख्या आपण इथे काढल्या होत्या. तर आपल्या असं लक्षात आलं बालमित्रांनो की आपण बघितल्यावर आपल्या लक्षात आलं की जी सहमूळ संख्येची कंडिशन आहे किंवा व्याख्या आहे डेफिनेशन आहे की ज्या जोडीतील संख्यांना जोडींचा सामायिक विभाजक हा एक असतो. सामाजिक विभाजक हा एक असतो. एक हा एकच संख्या असते म्हणजे एकच हा एकच असतो. हा एकच एकटा सामायिक आहे सारखा आहे. बाकी सगळे वेगवेगळे अंक आहे. म्हणून हे दोन अंक सहमूळ संख्या आहेत. या दोन ज्या संख्या दिसत आहेत तुम्हाला 10 आणि 21 ह्या सहमूळ संख्या आहेत. बघा मग आता आपण पुढे बघूया. सहमूळ संख्यांसाठी दुसरं एक उदाहरण बघूया आपण 5 आणि 6चं. म्हणजे तुम्हाला पूर्ण लक्षात येईल. तुम्ही नोट डाऊन केलं असेल बेटा या सगळ्यांनी. चला पटापट नोट डाऊन करत जा. तर तुम्हाला सवय लागली मला सांगायचं काम नको. पटापट नोट डाऊन करत जा. आणि सगळेजण आलेत आता जवळपास. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. चला पहिला जो हात असतो त्या पहिल्या हाताला प्रेस करा सगळ्यांनी. व्हिडिओला लाईक करा सगळ्यांनी. केलं का बेटा? लाईक केलं का सगळ्यांनी? चला पटापट जो पहिला हात दिसतोय तुम्हाला पहिला हात दिसतो असा घेतलेला त्या हाताला सगळ्यांनी प्रेस करायचंय. व्हिडिओला लाईक करायचंय सगळ्यांनी. आणि जे नवीन लोक असतील त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. आणि प्रेसला बटनला तुम्ही प्रेस करायचं आहे. ती घंटी जी आपली त्या घंटीला प्रेस करायचं आहे. म्हणजे तुम्हाला मेसेज मिळतात. मी लाईव्ह आले की तुम्हाला मेसेज मिळतात है की नाही. चला पटापट करा मित्रांनो बालमित्रांनो. चला म्हणजे आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. आपण बघितलं की सहमूळ संख्या म्हणजे काय? तर सहमूळ संख्या म्हणजे ज्या जोडीने येणाऱ्या संख्यांचा सामायिक विभाजक हा एक असतो आणि तो एकच असतो. दोघांनाही सारखा असतो. फक्त आपण बघितलं आता 10ला 1नी भाग जातो आणि 21ला 1नी भाग जातो. ते एक एक दोघांमध्ये सारखा आहे म्हणून त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता आपण बघूया दुसरी सहमूळ संख्या आहे 5 आणि 6. 5 आणि 6. आता ही सहमूळ संख्या काय आहे बघा. आता 5ला कितीने भाग जातो? 1नी भाग जातो. आणि कितीने भाग जातो? 5ला 5नी भाग जातो बरोबर. तसंच 6ला सुद्धा 1नी भाग जातो आणि 6नी भाग जातो. आणि 6ला परत 2नी पण भाग जातो आणि 6ला 3नी पण भाग जातो.
बघा आपण परत घेऊ की 6ला 2नी जातो, 3नी जातो आणि 6नी जातो. बघा जर आपण 5ला भाग दिला तर 5ला फक्त 1 आणि 5नी भाग जातो. मात्र 6ला भाग दिला तर 6ला 1, 2, 3 आणि 6 या संख्येनी भाग जातो. आता जर तुम्ही बघितलं तर यांच्यामध्ये कॉमन कोणता आहे, समान कोणता आहे, सारखा कोणता आहे, दोघांमध्ये सारखामध्ये 1 आहे. म्हणजे सममूळ संख्येचं जी कंडिशन आहे की दोघांनाही जर एक या सामायिक विभाजक असेल एकटा तर त्या दोन सममूळ संख्या असतात. मग 5 आणि 6 ह्या देखील सममूळ संख्या आहेत. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सममूळ संख्या कशाला म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? मग आता मला सांगा, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे आता सगळ्यांसाठी. बघा सगळ्यांच्या लक्षात आलं बालमित्रांनो? व्हेरी गुड बेटा. आता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे 8 आणि 14. 8 आणि 14 ह्या सममूळ संख्या आहेत का? 8 आणि 14 ह्या सममूळ संख्या आहेत का? हा तुमच्यासाठी प्रश्न आहे बालमित्रांनो. चला पटापट सांगा, होय किंवा नाही सांगा मला लिहून. चला पटापट सांगा बालमित्रांनो की 8 आणि 14 ह्या सममूळ संख्या आहेत का? मी आता सांगितलं तुम्हाला की सममूळ संख्या कशाला म्हणतात किंवा आपण सममूळ संख्येची कंडिशन काय आहे. तुम्ही कशा ओळखायच्या सममूळ संख्या मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. आता तुम्ही उत्तर द्या, 8 आणि 14 ह्या सममूळ संख्या आहेत का? चला पटापट उत्तर द्या बेटा. व्हेरी गुड, शाबास. चला लिहा पटापट. होय किंवा नाही लिहिलं तरी चालेल, आपण नंतर सॉल्व्ह करूया. पहिले होय किंवा नाही एवढं लिहिलं तरी चालेल. चला आता आपण सॉल्व्ह करून बघूया. चला आपण सॉल्व्ह करून बघूया मित्रांनो. बघा आता 8ला जर आपण भाग दिला तर कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो 8ला? सांगा पटापट. 8ला जर आपण भाग दिला तर कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो? 8ला 1नी भाग जातो, 8ला 2नी भाग जातो, 8ला 4नी भाग जातो आणि 8ला 8नी भाग जातो. बरोबर. आणि 14ला जर भाग दिला तर आपण 14ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? तर 14ला पहा आपण 1नी भाग जातो, 14ला 2नी भाग जातो, 14ला 7नी भाग जातो आणि 14ला 14नी भाग जातो. भाग जातो म्हणजे निश्चेष भाग जातो. मी तुम्हाला सांगितलंय बालमित्रांनो, निश्चेष म्हणजे काय? पूर्ण भाग जातो, काही बाकी उरत नाही. रिमाइंडर 0 असतं. म्हणजे 8नी या सगळ्यांना जर आपण भागलं तर 0च येणार. उत्तर काय येणार? 0. रिमाइंडर काय येणार? 0. म्हणजे जर आपण याला भाग दिला तर त्याचा निश्चेष भाग जातो. या संख्यांनी भाग दिला तर निश्चेष भाग जातो, या संख्यांनी भाग दिला तर निश्चेष भाग जातो. म्हणून आपण त्यांना त्यांचे विभाजक म्हणतो. मग आता 8चे जर विभाजक बघितले आपण तर तुम्हाला इथे 1 सारखा दिसतो दोघांचा आणि इथे 2ही सारखे दिसतात. पण आपल्याला आपली कंडिशन काय आहे? आपली सममूळ संख्यांची कंडिशन काय आहे की सममूळ संख्या कोणत्या असतात की ज्यांना सामायिक विभाजक हा 1 असतो आणि तो एकटाच असतो. 1 असतो आणि तो एकटाच असतो. म्हणजे 1 आणि एकटाच असणारा सामायिक विभाजक जर 2 संख्यांना असेल तर त्या सममूळ संख्या असतात. इथे मात्र तसं झालेलं नाही. 8ला 2 जण सामायिक विभाजक दिसत आहे, 1 पण दिसत आहे आणि 2ही दिसत आहे. म्हणजे 8 आणि 14 ह्या 2 संख्या सममूळ संख्या नाहीत. बालमित्रांनो ह्या सममूळ संख्या नाही. चला समजून घेतलं आता. बघा मगाशी उत्तर दिलं होतं त्या लोकांनी आता समजून घ्या. आता बरोबर उत्तर द्या. आता हे तुम्ही नोट डाऊन करू शकता बेटा वही आणि याच्यामध्ये तुमच्या बुक मध्ये. आता आपण पुढचं बघूया बेटा. आता तुम्ही काही बघितलं असेल की तुमचे दोन क्रमवार संख्या सुद्धा लक्षात आल्या असतील की ज्या सममूळ संख्या आहेत. जसं आता आपण 5, 6 बघितलं होतं. 5, 6, 10, 11 या सममूळ संख्या आहेत, क्रमवार आहेत. ह्या 2 क्रमवार म्हणजे 5 नंतर 6 येतात, 10 नंतर 11 येतात. ह्या क्रमवार संख्या आहेत. अशा 2 क्रमवार संख्या सुद्धा सममूळ संख्या आहेत. तर तुम्ही आज काय करायचंय घरी? तुम्ही आज घरी सगळ्यांनी शोधून काढायचं आहे की क्रमवार सममूळ संख्या कोणकोणत्या आहेत. कारण सममूळ संख्या म्हणजे काय होते की ज्या संख्यांचा सामायिक विभाजक काय असतो? 1 असतो आणि तो एकटाच असतो, दुसरं कोणीच नसतं तिथे सामायिक विभाजक. म्हणजे दोघांनाही समान जो विभागला जातो, समजा भागला जातो, तो 1 असतो आणि तो एकटाच असतो. एवढं सममूळ संख्यांचं लक्षात ठेवायचं. आणि सममूळ संख्यांना सापेक्ष संख्या सुद्धा म्हणतात, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. ओके. चला बेटा
पुढे जाऊ आता आपण. समूळ संख्या तुम्हाला चांगल्या समजल्या असतील सगळ्यांना. चला पटापट समजलं असेल सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओला. आता समूळ संख्या झाल्या, आपण आता संयुक्त संख्या बघूया बेटा. संयुक्त संख्या म्हणजे काय? हा भाग चांगला समजून घे बेटा. हा भाग तुम्ही जर चांगला समजून घेतला तर तुम्हाला पटापट प्रश्न सोडवता येतील आणि स्कॉलरशिप मध्ये खूप सारे मार्क्स मिळतील. आता बघा, आपण मूळ संख्या बघितल्या होत्या. तर मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या काय कशाला म्हणतो आपण, की ज्या संख्येला एक आणि तीच संख्या, स्वतः ती संख्या दोघाच याने निश्चय भाग जातो, बाकी कुठल्याही संख्येने त्याला भाग जात नाही, त्यांना आपण मूळ संख्या म्हटलं होतं. आता संयुक्त संख्या म्हणजे त्याच्या विरुद्ध आहे, त्या मूळ संख्येच्या विरुद्ध आहे संयुक्त संख्या. कसं? तर या संख्यांना एक आणि ती संख्या याच्याशिवाय दुसऱ्या संख्येनी पण भाग जातो, तो सुद्धा निश्चित भाग जातो, म्हणजे बाकी काही उरत नाही. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येना एक व ती संख्या याशिवाय इतरही संख्यांनी भाग जात असेल तर त्या संयुक्त संख्या असतील. आता एखादी आपण उदाहरणादाखल घेऊया तुम्हाला समजण्यासाठी की संयुक्त संख्या कोणाला म्हणाल तुम्ही. आता संयुक्त संख्या समजा आपण एक 12 घेतली, 12 ही संयुक्त संख्या आहे. आता बघा, 12ला 1 नी भाग जातो, बघा 1 2 जा 2 गेला भाग, पूर्ण भाग गेला, बाकी उरली का काही नाही, म्हणजे 12ला पूर्ण भाग 1 नी जातो म्हणजे 1 आहे. आता दुसरं, 12ला 2 नी पण पूर्ण भाग जातो, कसा बघा, जातो 2 6 जा 12 किंवा बेसक 12 पूर्ण भाग जातो. काय रिमाइंडर काय आहे? 0 है ना. 12ला 3 नी पण भाग जातो बेटा, रिमाइंडर काय आला? 0. बघा, 12ला 1 नी भाग जातो, 2 नी भाग जातो, 3 नी भाग जातो, 12ला 4 नी पण भाग जातो, 4 3 जा 12 4 3 12 0 निश्चय भाग जातो, निश्चित भाग जातो. 12ला 6 नी पण भाग जातो बेटा, साइन दोन्ही 12 6 2 जा 12 निश्चित भाग जातो, दिसतंय. आणि 12ला 12 नी सुद्धा भाग जातो, तो सुद्धा निश्चित भाग जातो. म्हणजे 12 आता ही जर संख्या आपण संयुक्त संख्या आहे म्हणतो, संयुक्त संख्या आहे म्हणतो, का बरं म्हणतो त्याला? कारण या 12 या संख्येला 1 नी तर भाग जातो, 12 नी भाग जातो, 1 आणि स्वतः ती संख्या म्हणजे 1 आणि 12 नी भाग जातोच, पण त्याला 2 नी भाग जातो, 3 नी भाग जातो, 4 नी भाग जातो, 6 नी भाग जातो. म्हणजे संयुक्त संख्या म्हणजे एक किंवा ती संख्या याशिवाय इतरही सर्व संख्यांनी, इतरही काही संख्यांनी निश्चित भाग जात असेल त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. बालमित्रांनो, तुम्हाला समजलं असेल संयुक्त संख्या म्हणजे काय. आता आपण एखादी संयुक्त संख्या घेऊ, तुम्ही मला सांगायचं ती संयुक्त संख्या आहे की नाही. ते तुम्ही नोट डाऊन केलं असेल सगळ्यांनी, हे लिहिलं असेल, स्क्रीनशॉट काढा नाही तर लिहून घ्या पटकन. बघा, आता आपण एखादी अजून संख्या घेऊ. संयुक्त संख्या म्हणजे काय? तर संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला एक ती संख्या याशिवाय इतरही संख्यांनी निश्चित भाग जातो त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. आता समजा दुसरी संयुक्त संख्या आपण घेतली, दुसरी संयुक्त संख्या घेतली आपण 100 घेऊया. बघा, आता मला सांगा 100 ही संयुक्त संख्या आहे का? पटापट सांगा सगळ्यांनी. 100 ही संयुक्त संख्या आहे का? तुम्हाला काय वाटते? होय सांगा, नाही सांगा. चला लिहा, पटापट लिहा. 100 ही संयुक्त संख्या आहे का? चला सांगा बालमित्रांनो, पटापट द्या उत्तर, द्या पटापट उत्तर द्या. चला येऊ द्या पटापट उत्तर. व्हेरी गुड, शाबास, व्हेरी गुड, मस्त, छानच, खूप छान, व्हेरी गुड बेटा. तुमचा प्रतिसाद पाहून मला समजलं की तुम्हाला समजते. आता बघूया आपण 100 ही संख्या संयुक्त संख्या कशी आहे. आता बघा, 100ला जर आपण 1 नी भाग दिला तरी पूर्ण भाग जातो, 100ला आपण 2 नी भाग दिला तरी पूर्ण भाग जातो, 100ला आपण 100 नी भाग दिला तरी पूर्ण भाग जातो, 100ला आपण 50 नी भाग दिला तरी पूर्ण भाग जातो, 100ला आपण 25 नी भाग दिला तरी पूर्ण भाग जातो. बघा, संख्या वाढल्या आहेत, अजूनही तुम्ही संख्या शोधू शकता. म्हणजे यामध्ये एक आणि ती स्वतः ती संख्या
एक आणि स्वतः ती संख्या यांनी तर भाग जातोच निश्चेष, पण इतरही संख्यांनी या संख्येला निश्चेष भाग जातो, म्हणून 100 ही संयुक्त संख्या आहे. आता 1 ते 100 मध्ये आपण बघितलं होतं की मूळ संख्या ह्या 25 आहे. तुम्हाला मी सांगितलं बघा, 1 ते 100 मध्ये समसंख्या 25, 1 ते 100 मध्ये समसंख्या 50 आहेत, विषम संख्या 50 आहेत, मूळ संख्या 25 आहेत. मूळ संख्या किती आहेत? 25. जोड मूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. जोड मूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत? 8 जोड्या. त्या 8 जोड्या कोणत्या कोणत्या पहा, लिहून घ्या तुम्ही. जोड मूळ संख्यांच्या जोड्या लिहून घ्या, म्हणजे मी पुढचं सांगते तुम्हाला. हे नेहमीसाठी लक्षात राहणार आहे तुमच्या, कायमस्वरूपी आयुष्यभर लक्षात ठेवायचे आहे की जोड मूळ संख्यांच्या कोणत्या कोणत्या 8 जोड्या आहेत. तर 3 आणि 5 ची पहिली जोडी आहे, 5 आणि 7 ची दुसरी जोडी आहे. बघा, तिसरी जोडी आहे 11 आणि 13 ची. 3 आणि 5 ची पहिली जोडी, 5 आणि 7 ची पहिली जोडी, 11 आणि 13 ची तिसरी जोडी. चौथी जोडी आहे 17 आणि 19 ची. त्यानंतरची जोडी आहे बघा 21 आणि 31, 29 आणि 31, सॉरी 29 आणि 31. त्यानंतरची पुढची जोडी आहे 41 आणि 43. त्यानंतरची पुढची जोडी आहे 59 आणि 61. आणि त्याच्या पुढची जोडी आहे 71 आणि 73. बघा बालमित्रांनो की आपल्या 1 ते 100 अंकांमध्ये 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. जसे 3 ते 5, 5 ते 7, 11 ते 13, 17 ते 19, 29 ते बघा 3 and 5 ही पहिली जोडी, 5 and 7 ही दुसरी जोडी, 11 and 13 तिसरी जोडी, 17 and 19 चौथी जोडी, 29 and 31 ही पाचवी जोडी, 41 and 43 ही 6 आणि 59 to 61 7th जोडी, 71 and 73 8. अशा 8 जोड्या आपल्या 1 to 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या आहेत. तुम्ही राईट डाऊन करू शकता हे. त्यानंतर बघितलं आपण की संयुक्त संख्या किती आहे 1 to 100 मध्ये, ते आहे 74. हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी, हे लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी की 1 to 100 मध्ये इव्हन नंबर्स 50 आहेत, ऑड नंबर्स 50 आहेत, प्राईम नंबर्स 25 आहेत, ट्विन प्राईम नंबर्सच्या ज्या जोड्या आहेत त्या 8 जोड्या आहेत, जे संयुक्त संख्या आहेत त्या 74 आहेत. आता आपण पुढे जाऊया. बघा, संयुक्त संख्या म्हणजे काय बघितलं तुम्ही की ज्या संख्येला 1 आणि ती संख्या आणि इतरही संख्यांनी निश्चेष भाग जात असेल तर त्या सगळ्या संयुक्त संख्या आहेत. आणि अशा 74 संयुक्त संख्या 1 to 100 मध्ये आहेत. आता एक ही संख्या, एक ही संख्या जी आहे ना ही मूळ संख्या पण नाही आहे. एक ही संख्या जी आहे ती मूळ संख्याही नाही आहे आणि संयुक्त संख्या पण नाही आहे. बघा, संयुक्त संख्येची डेफिनेशन काय आहे की 1 किंवा 30 संख्या आणि इतरही संख्या याच्यामध्ये पण ही बसत नाही. आणि मूळ संख्येमध्ये काय आहे की एक पेक्षा मोठ्या असं दिलेलं आहे मूळ संख्येमध्ये डेफिनेशन मध्ये. एक पेक्षा मोठ्या असणाऱ्या आणि ज्याला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतो आपण. म्हणजे 1 ही मूळ संख्याही नाही आहे आणि संयुक्त संख्याही नाही आहे. हे पण तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा. वाक्य माझं बेटा, सगळ्यांनी मिळून हे लक्षात ठेवा. माझं वाक्य लिहून ठेवा, कोरून ठेवा, मनामध्ये कुठेतरी साठवून ठेवा की 1 ही संख्या मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. का बरं? तर त्याची डेफिनेशनच आहे मूळ संख्येची 1 पेक्षा मोठ्या आणि संयुक्त संख्येची सुद्धा डेफिनेशन आहे की ज्या संख्येला 1 किंवा 30 संख्या किंवा त्याच्यापेक्षा इतरही संख्यांनी निश्चित भाग जात असेल त्यांना संयुक्त संख्या म्हणतो. म्हणून 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. व्हेरी गुड, छान. तुम्हाला संयुक्त संख्या छान समजल्या असतील. त्याच्यानंतर आता आपण समूळ संख्या पण बघितल्या. आता आपण पुढचा घटक पण घेऊया. पुढची संख्या घेऊया आपण त्रिकोणी संख्या. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय घेऊया आपण.
बघा त्रिकोणी संख्या. आता तुमच्या नावावरूनच लक्षात आलं असेल सगळ्यांच्या, त्रिकोणी संख्या म्हणजे त्रिकोणाशी काहीतरी संबंध असला पाहिजे, आहे की नाही? आलं ना, तुमच्या लक्षात आलं की नाही की काहीतरी नावावरूनच त्रिकोणाशी याचा काहीतरी संबंध असला पाहिजे, कारण त्रिकोणी संख्या नाव आहे. मग त्रिकोणाशी याचा काय संबंध आहे, त्रिकोणी संख्या म्हणजे काय? चला तर आता आपण समजून घेऊया की त्रिकोणी संख्या म्हणजे काय. तर अतिशय सोपं आहे. त्रिकोणी संख्या म्हणजे की ज्या संख्येच्या मांडणीवरून त्रिकोण तयार होतो, ज्या संख्येच्या मांडणीवरून त्रिकोण तयार होतो त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात. आता कोणत्या कोणत्या त्रिकोणी संख्या आहेत, म्हणजे त्रिकोणी संख्या म्हणतात बघा, ज्या संख्येच्या मांडणीवरून त्रिकोण तयार होतो. आता एक ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. आता बघा 1 2 3 ही दुसरी त्रिकोणी संख्या आहे. आता तिसरी बघा 1 2 3 4 5 6 म्हणजे ही तिसरी त्रिकोणी संख्या आहे. बघा तुम्ही जर बघितलं तर याचा त्रिकोण तयार होतो, याचा त्रिकोण. त्रिकोणी संख्या म्हणजे ज्या संख्यांच्या मांडणीवरून त्रिकोण तयार होतो. 1 ही मुळात एक त्रिकोणी संख्या आहे. 3 याच्यावरून त्रिकोण तयार झाला, 3 ही त्रिकोणी संख्या आहे. 6 त्रिकोण तयार झालेला दिसतोय, ही त्रिकोणी संख्या आहे. जर आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल 1 आणि 1 अधिक 2. बघा 1 अधिक 2 किती झाले? 3. 1 मग दुसरं 1 प्लस 2 झाले 3. आता जर आपण घेतले 1 प्लस 2 प्लस 3, बघा आता किती होईल? 1 प्लस 2 हे 1 नाही, हे बघा हे सोडून देऊ आपण. इकडे बघा आता ज्या संख्यांच्या मांडणीवरून त्रिकोणी संख्या तयार होते त्याला आपण त्रिकोणी संख्या म्हणतो. इथे तुम्हाला त्रिकोण तयार झालेला दिसतोय, इथे सुद्धा त्रिकोण झालेला दिसतोय. आता 3 आणि 6 ह्या 2 त्रिकोणी संख्या आहेत, याला त्रिकोणी संख्या असे म्हणतात. आता जर तुम्ही बघितलं तर 1 आणि 2 प्लस केले तर 3 झाले. आता पाहिलं 1 प्लस 2 प्लस 3 केले तर किती होतात? 6. आता 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 सांगा किती होता? सांगा पटापट. चला व्हेरी गुड. किती होता? 10. म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या कोणती आहे? 10 आहे. त्याच्या पुढे जर गेलो आपण 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 तर त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या काय मिळणार आपल्याला? 10 प्लस 5 केली इकडे 15. 15 ही त्रिकोणी संख्या आहे. त्याच्या पुढची त्रिकोणी संख्या मिळवायची असेल तर परत क्रमवार संख्यांची बेरीज करत जायची. ह्या क्रमवार संख्या आहे त्यांची बेरीज करायची पुढे पुढे. इकडे तुम्हाला 21 दिसेल. अजून जर आपण पुढची त्रिकोणी संख्या शोधत गेलो तर आपल्याला पुढची त्रिकोणी संख्या मिळेल. आता बघा 21 मध्ये किती मिळवा लागेल आपल्याला? 6 च्या पुढे 7. 21 मध्ये 7 मिळाले झाले 28. म्हणजे 21 मध्ये जर 7 मिळवलं तर 28 झाले. बघा 1 प्लस 2 इज इक्वल टू 3 ही पहिली त्रिकोणी संख्या. मग 1 प्लस 2 प्लस 3 इज इक्वल टू 6. 1 प्लस 2 प्लस 3 4 3 प्लस 4 तर बरोबर किती येणार? 10 येणार. म्हणजे अशा रीतीने 3 6 10 15 21 28 या काय आहे? त्रिकोणी संख्या. बघा 10 जर घेतल्या आपण तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झाला त्रिकोण तयार आहे की नाही? आता 15 बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. बघा अशा प्रकारे ज्या संख्यांच्या मांडणीवरून त्रिकोण तयार होतात त्यांना त्रिकोणी संख्या असे म्हणतात. व्हेरी गुड. शाबास. सगळ्यांनी राईट डाऊन करा, बुक मध्ये लिहा. आता प्रश्न विचारतात. एक लास्ट आपली संख्या राहिली आहे बघा, चौरस संख्या. ती समजून घेऊया. चला पटापट ती संख्या समजून घेऊया. चौरस संख्या म्हणजे काय, म्हणजे मग आपल्याला प्रश्न सोडवता येतील. बघा त्रिकोणी संख्या समजणं तुम्हाला अतिशय सोपं आहे.
की ज्या संख्यांच्या मांडणीवरून किंवा रचनेवरून त्रिकोण तयार होतात किंवा क्रमवार संख्यांची जर बेरीज केली असता तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळते. क्रमवार संख्यांची बेरीज केली असता तुम्हाला त्रिकोणी संख्या मिळते. तसंच असं पण होते की दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आणि त्याची निमपट केली तरी त्रिकोणी संख्या मिळते. दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला आणि त्याची निमपट म्हणजे अर्धीपट केली तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. आता आपण बघूया. समजा आता दोन नैसर्गिक, एक तुम्हाला सांगूनच देते, दोन नैसर्गिक संख्या आहे समजा 9 आणि 2. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं, दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला आले 90 आणि त्याची जर निमपट केली म्हणजे त्याला जर 2 ने भागलं तर उत्तर येणार 45. आणि 45 ही काय आहे? त्रिकोणी संख्या आहे. काय आहे? त्रिकोणी संख्या. म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला असता त्याची निमपट केली, त्याची अर्धीपट केली तर येणारी संख्या ही त्रिकोणी संख्या असते. परत बघा, दोन नैसर्गिक संख्यांचा गुणाकार केला असता येणाऱ्या संख्येला 2 ने भागले असता किंवा त्याची निमपट केली, अर्धीपट निमपट केली तर जे येणारं उत्तर असते ती त्रिकोणी संख्या असते. हे लक्षात ठेवा बालमित्रांनो. आता आपण चौरस संख्येकडे वळत आहोत. चौरस संख्या म्हणजे काय? बघा, चौरस संख्या म्हणजे काय? काळजीपूर्वक टॉपिक बघा हा, कारण हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. आता बघा, चौरस संख्या कशाला म्हणतात? आता चौरस संख्येला दुसरं सुद्धा नाव आहे पूर्ण वर्ग संख्या. जसं सहमूळ संख्येला आपण सापेक्ष संख्या म्हणत होतो, जोडमूळ संख्यांना जुळ्या संख्या म्हणत होतो, तसंच चौरस संख्येला पूर्ण वर्ग संख्या ही सुद्धा दुसरं नाव आहे. पूर्ण वर्ग संख्या चौरस संख्या म्हणजे काय? चौरस संख्या म्हणजे एका संख्येला त्याच संख्येने गुणले की आपल्याला जी संख्या मिळते त्याला चौरस संख्या म्हणतात. एका संख्येला त्याच संख्येने गुणले तर त्याला त्या जे मिळणारी संख्या त्याला चौरस संख्या म्हणतात किंवा पूर्ण वर्ग संख्या मिळतात. समजा आता एकाच संख्येने, आता एका संख्येला ही एक संख्या आहे, त्याला त्याच संख्येने गुणलं तर जे मिळणारं उत्तर हे काय आहे? चौरस संख्या. एक ची चौरस संख्या 1 म्हणजेच काय होते? 1 चा वर्ग 1. बघा, त्रिकोणी संख्या 1 नाहीये तर ती चौरस संख्या 1 आहे. बघा, दोनला जर 2 वेळा गुणलं तर काय येणार? 4. म्हणजे ही चौरस संख्या आहे. याला पूर्ण वर्ग संख्या सुद्धा म्हणतात. 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 2, 2 चा वर्ग 4. 3 ला जर 2 वेळा गुणलं तर काय उत्तर येणार आहे? 9. ही पूर्ण वर्ग संख्या ही चौरस संख्या आहे. 3 चा वर्ग आहे 9. 4 गुणिले 4 केलं, 4 चा स्क्वेअर जो आहे तो येतो 60. 60 ही स्क्वेअर नंबर आहे. स्क्वेअर नंबर म्हणजे तो पूर्ण वर्ग संख्या आहे. जर आता आपण बघितलं तर हे 4चं बघितलं तुम्ही, 4 या अंकाची अशी मांडणी केली तर तुम्हाला चौरस झालेला दिसेल. बघा, एक सुद्धा हा चौरस आहे. तर बघा 16 जर घेतले तुम्ही तर याचा सुद्धा चौरस तयार होतो. म्हणून यांना याच्या मांडणीमध्ये सुद्धा याचा चौरस तयार होतो, म्हणून यांना चौरस संख्या म्हणतात. यांना पूर्ण वर्ग संख्या म्हणतात. चौरस संख्या कोणाला म्हणायचं? तर त्या संख्येला त्याच संख्याने गुणले तर जी येणारी संख्या असते त्याला म्हणतात चौरस संख्या. तिला पूर्ण वर्ग संख्या असे सुद्धा म्हणतात. जसं 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 6. स्क्वेअर संख्या, स्क्वेअर पूर्ण वर्ग संख्या. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. जर 5 चा केला तर आपल्याला 5 चा पण मिळणार 25. 6 चा जर आपण स्क्वेअर केला तर आपल्याला 36 मिळणार. अशा प्रकारे यांना स्क्वेअर नंबर असे म्हणतात. काय म्हणतात त्यांना? स्क्वेअर नंबर, चौरस संख्या म्हणतात. आता तुम्ही हे नोट डाऊन केलं असेल. आपण पटापट याच्यावरील प्रश्न सोडून घेऊ. त्याला प्रश्न सोडून घेऊ कोणते कोणते आहेत तर, म्हणजे तुम्हाला प्रश्न पण समजतील कशा प्रकारे सोडवायचे आहे. चला प्रश्न बघूया आपण आता. चला पटापट लाईक करा व्हिडिओला. पटापट लाईक करा बेटा. प्रश्न पहा. पुढील पैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे? बघा, पुढील पैकी कोणती चौरस संख्या आहे? विच इज द स्क्वेअर नंबर. आणि त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. बघा, आता ती चौरस संख्या आहे आणि त्रिकोणी संख्या आहे. अशी कोणती संख्या आहे ती आपल्याला ओळखायची आहे. बघा, सगळ्यांनी उत्तर द्यायचे आहे.
पुढीलपैकी कोणती चौरस संख्या आहे आणि ती त्रिकोणी संख्या सुद्धा आहे? ऑप्शन मध्ये बघू कोणते कोणते ऑप्शन दिलेले आहे. तर ऑप्शन आहे 9, 25, 64 आणि 4 नंबरचा आहे 36. बघा आता यामध्ये त्यांनी विचारले आपल्याला की पुढीलपैकी कोणती संख्या चौरस संख्याही आहे आणि त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. आता तुम्ही बघितलं तर या सगळ्या चौरस संख्या तुम्हाला दिसतील चौरस संख्या. हो, ही 3 चा स्क्वेअर आहे, हा 5 चा स्क्वेअर आहे, हा 8 चा स्क्वेअर आहे, म्हणजे हे सगळ्या, आणि हा 6 चा स्क्वेअर आहे, म्हणजे या चारही तुम्हाला चौरस संख्या आहेत, या पूर्ण वर्ग संख्या आहेत. पण आता जर आपण 9 ची मांडणी केली, बघा 9 ची मांडणी केली तर कशी होते? चौरसात होते, त्रिकोणात होत नाही है ना. 25 ची मांडणी केली तर आपण बघा कशी होते? चौरसात होते. 64 ची केली तर तुम्ही घरी करून पहा सगळ्यांनी, हा घरी करून पहा सगळ्यांनी, करके देखो बेटा. दिवसभर आता आपल्याला शाळा नाही, सुट्ट्या आहेत, आपण करून बघायचा अभ्यास. बघा चौरसात मांडणी आहे. आता 36 ची सुद्धा चौरसात मांडणी होते, पण 36 ची त्रिकोणात सुद्धा मांडणी होते. करून बघू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 आणि 36. बघा बघा 36 ही संख्या अशी आहे की ज्याची चौरसात सुद्धा मांडणी होते, रचना होते, आणि त्रिकोणात सुद्धा रचना होते, आणि म्हणून याचा आन्सर आहे 4 नंबरचा ऑप्शन. 4 नंबर ऑप्शन इज द राईट. म्हणजे 36 ही स्क्वेअर नंबर सुद्धा आहे आणि ती त्रिकोणी संख्या सुद्धा आहे. समजलं का बालमित्रांनो? सगळ्यांना पटापट सांगा, समजलं की नाही, होय की नाही? चला पटापट. व्हेरी गुड. अजून आपला एक प्रश्न झाला पाहिजे, आपला वेळ होत आहे, मग चला पटापट. छान, व्हेरी गुड. चला आता आपण पुढली संख्या बघूया. पुढली संख्या घेऊ. राईट डाऊन करा तुम्ही प्रश्न हा. आता तुम्हाला सवय झाली आहे, अभ्यास करता करताच लिहायची सवय झाली आहे, त्याच्यामुळे पटापट होतं आपलं. बघा आता आपण पुढचं घेऊया. पुढचा एक प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे? पुढीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे? आता तुम्हाला माहित आहे सहमूळ संख्यांची जोडी कशी असते. त्यांचा सामायिक विभाज्य कोणता असतो? 1 असतो, तो एकटाच असतो. जोडी आहे ते सांगा. पुढीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे? आता ऑप्शन मध्ये काय काय आहे बघू आपण. कोणत्या कोणत्या जोड्या दिल्या? ऑप्शन मध्ये जोडी दिली आहे 21 आणि 27. दुसरी जोडी दिलेली आहे 44 आणि 55. तिसरी जोडी दिली आहे 35 आणि 37. चौथी जोडी दिलेली आहे 39, 26. चला पटापट सोडवा तुम्ही. आता सांगा बरं मला याचं उत्तर सांगा बरं. सहमूळ संख्यांची कोणती जोडी आहे? पुढीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची आहे? सहमूळ संख्या म्हणजे मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकटाच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणजे 1 हा दोन्ही संख्यांना सामायिक विभाजक असतो. तिलाही 1 ने भाग जातो आणि यालाही 1 ने, फक्त एकटाच, बाकीचे कुठलेही समान नसतात. आता तुम्ही जर इथे विचार केला तर तुमच्या इथे लक्षात येईल की इथे 1 ने तर भाग जातोच 21 ला आणि 27 ला, पण 21 ला 3 ने भाग जातो, 27 ला 3 ने भाग जातो. म्हणजे इथं संख्या क्लोज झाल्या. इथे 2 अंक आले, त्यामुळे एकच सामायिक विभाजक पाहिजे. इथे 2 सामायिक विभाजक आहे, म्हणजे ही जोडी सहमूळ संख्या नाही. आता इथे सुद्धा हाच विचार करा. पहा किती शॉर्टकट सांगते मी तुम्हाला कसा विचार करायचा. इथे 1 ने दोघांनाही भाग जातो आणि इथे 11 ने पण दोघांना भाग जातो.
बरोबर तुम्हाला संख्या पाहिल्याबरोबर लक्षात येते 11 जाते, म्हणजे इथे पण 2 संख्या वाढल्या म्हणजे ही पण नाही, आपल्याला एकच संख्या पाहिजे असते. आता आपण या तिसऱ्या संख्येकडे गेलो तर आपल्याला लक्षात येईल इथे 1 1 भाग जातो. आता 35 ला 5 नी भाग जातो, 7 नी भाग जातो. इकडे 37 ला बघा. त्याच्यामुळे या 37 आणि या 35 या दोघांमध्ये 1 हा एकटाच सामायिक विभाजक असल्यामुळे ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे. म्हणून आपलं उत्तर काय आहे? 3 हे उत्तर आहे. इथेच आपल्या लक्षात आलं, त्याच्यामुळे हे आपल्याला सोडवायचं काम पण नाही. हे सोडवलं तर तुमच्या लक्षात येईल इथे सुद्धा तुम्हाला सामायिक विभाजक जास्त सापडतील, पण इथे मात्र सामायिक विभाजक फक्त हा 1 आहे. आणि म्हणून 35 आणि 37 हे सामायिक ह्या सहमूळ संख्यांची जोडी आहे. चला मित्रांनो, हे पटापट राईट डाऊन करा तुम्ही. चला आता तुम्ही काय करायचंय घरी की या जे आपला समसंख्या विषम संख्या मूळ याच्यावर आधारित जो 7.1 आणि 7.2 हे स्वाध्याय आहे, हा स्वाध्याय आता तुम्ही पूर्ण सोडू शकता, कारण आता तुमच्या पूर्ण संख्या झालेल्या आहेत. मी तुम्हाला पूर्ण संख्या व्यवस्थित समजून सांगितल्या बालमित्रांनो. आता तुमचं काम काय आहे की आता आपला इथे हा संख्या ज्ञान टॉपिक पूर्ण संपलेला आहे. संख्या ज्ञान टॉपिक 12 गुणांसाठी जो आहे, ज्याच्यावर आपल्याला 6 प्रश्न विचारणार आहे, तो आपला टॉपिक पूर्ण संपलाय बालमित्रांनो. होय, आता आपल्याला पुढच्या टॉपिकला भाग घेणार आहोत, म्हणजे आपण आता पुढच्या टॉपिककडे जाणार आहोत. म्हणजे सोमवारपासून, उद्या रविवार आहे, उद्या क्लासला सुट्टी असते. या शनिवारी आपण क्लास का घेतला तर आपला एक क्लास मिस झाला होता मागचा, कारण तेव्हा नेटवर्कमुळे तुम्हाला तो क्लास दिसला नव्हता, म्हणून आपण आता या शनिवारी क्लास घेतला. मात्र शनिवारी रविवारी तशी आपल्या क्लासला सुट्टी असते. उद्या सुट्टी आहे, उद्याचा रविवार, त्याच्यामुळे आपल्याला उद्या सुट्टी आहे. पण आता आपण मंडेला मिळणार आहोत, म्हणजे सोमवारी मिळणार आहोत. तर आता सोमवारी आपण एका नवीन सोबत येणार आहोत, आणि तो घटक आहे संख्यांवरील क्रिया. आतापर्यंत आपलं संख्याज्ञान सुरू होतं, ते संख्याज्ञान पूर्ण झालंय. तुम्ही आता स्कॉलरशिपच्या गाईड मधलं किंवा तुमचे जवळ जे काही पुस्तक असेल स्कॉलरशिप या विषयासाठी, तर त्यामधील तुम्ही संख्याज्ञान या विषयाविषयी जेवढे काही स्वाध्याय दिले ते पूर्ण सोडवा, ते पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला हे 12 गुण पूर्णपैकी पूर्ण मिळतील, आउट ऑफ मिळतील. आता आपण सोमवारपासून संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया, बेरीज या क्रियेकडे आपण वळणार आहोत. तर सोमवारी आपण भेटूया त्या क्रियेसह. चला बालमित्रांनो, सगळ्यांना बाय बाय. बाय बाय बेटा सगळ्यांना. चला 10 वाजून गेले, चला 10 वाजले, चला बाय. चला बेटा बाय बाय. सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा. बाय.